नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला झटपट असं दुधी भोपळ्यापासून एक नाश्त्याची रेसिपी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा, एक वाडगा घेतलेला आहे आणि मी दुधी भोपळ्याची वरची चांगली साल काढलेली आणि खिसून घेतलेला आहे। जर मध्ये मऊ जर असेल ना तर तो तुम्ही काढून टाका। हा एकदम कवळा होता बघा, तुम्हाला दाखवते अशा पद्धतीमध्ये, आणि तो मी पूर्ण खिसून घेतलेला आहे। ह्याचं पाणी वगैरे मी काढलेलं नाहीये, पिळून काढायचं नाही त्याला। आता त्याच्यामध्ये आपण साहित्य टाकून घेऊया। त्यात टाकायचे एक छोट्या आकाराचा कांदा बघा, एकदम असं चॉपरला बारीक केलेला आहे। जेवढा बारीक कराल ना तेवढं चालेल। छोटा अर्धा चमचा सफेद तीळ टाकलेला आहे। त्यात टाकायचे आपल्याला कोथिंबीर, जरा जास्त टाकली तरी पण चालू शकतं। त्यात टाकायचे आपल्या तिखटाप्रमाणे हिरवी मिरची, आलं आणि लसूण मी कुटून घेतलेला आहे। त्यात टाकायचे आपल्याला धने जिरे मी बघा असे दरदरे कुटलेले आहेत। चवीप्रमाणे मीठ, आणि त्यात टाकायचे आपल्याला तांदळाचं पीठ। हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं। आता तांदळाचं पीठ एक वाटी मी घेतलेलं आहे। आपल्याला जावपर्यंत असं म्हणजे दाबून बघायचं किती लागते ते। एक वाटी बरोबर लागतं। त्यातलं बघा मी एका वाटीतलं मी थोडंसं शिल्लक ठेवलेलं आहे। पहिला तर हे मी मिक्स करून घेते। पाण्याचा अजिबात वापर करायचा नाहीये। मिक्स करून घेतले बघा। आपल्याला काय जास्त असं त्याच्यामध्ये पाणी पण नाही लागलेलं आणि पीठ पण नाही लागलं। असं दाबून दाबून चांगलं मळून घ्यायचं। मस्त असं झालेलं आहे बघा। जेवढं दाबून मळल का नाही तर ह्याला बिलकुल पाणी लागत नाही। आणि तुम्हाला जर आवडीनुसार अजून काय साहित्य टाकायचं असलं तर तुम्ही टाकू शकता। मी तर हिरवी मिरची टाकलेली आहे, त्या जागी तुम्ही लाल मिरची पावडर, गरम मसाला असं थोडंसं टाकला तरी चालेल। पण अशाच पद्धतीनं झटपट केलं की नाही असं मस्त अशी चवीला होतं। तुम्ही असं मुलांना टिफिनला पण देऊ शकता, कारण की मुलं दुधी भोपळा वगैरे खात नाहीयेत। फक्त दुधी भोपळा आणला की नाही की त्याला पाठीमागची पुढची बाजू घासून बघायची, थोडंसं एक तुकडा खाऊन पण बघायचा कडवट वगैरे आहे का। बघा मस्त असं मळलं गेलेलं आहे। आपण बनवायला घेऊया। आता आपण बनवायला घेऊया। त्यासाठी बघा रुमाल घेतलेला आहे, स्वच्छ धुवून पिळून घेतलेला आहे। त्याच्यावर आपण असं छोटे मोठे आपल्या आवडीप्रमाणे करायचे। जर तुम्हाला मोठे जर करायचे असले का नाही तर मग अखंड रुमाल ही करायचा आणि हा वला करून घ्यायचा। असं थोडंसं पाण्याचा हात घ्यायचा आणि थापून घ्यायचा। पातळ थापायचं, जेवढं होता होईल एवढं काय करायचं, पातळ थापून घ्यायचं। अशा पद्धतीने बघा मी थापून घेतलेलं आहे। पातळ एकदम जेवढं होता होईल एवढं पातळ करायचं। पॅन ठेवलंय बघा गरम करायला। त्याला थोडंसं आपल्याला तेल टाकून घ्यायचं आणि तेल काय करायचं, पसरून घ्यायचं। असं जास्त तेलाचा वापर करायचा नाही, ह्याला एकदम कमी तेल लागतं। आणि चांगला गरम होऊन दिलाय। आता आपण ह्याच्यावर टाकून घेऊया। तर बघा अशा पद्धतीनं टाकून घ्यायचं। तुम्हाला पाहिजे तर मध्ये तुम्ही थोडेसे होल पण पाडू शकता, जेणेकरून त्याच्यामध्ये तेल जर टाकलं तर आतपर्यंत जातं। मग गॅस आहे मिडियम, आणि मिडियम गॅसवर आपल्याला ह्याला भाजून घ्यायचे। पलटी करून घेऊया। मस्त बघा असं भाजलं गेलेलं आहे बघा अशा पद्धतीत, आणि एकदम कडक असं भाजून घ्यायचं। छान लागतं। आता तुम्ही म्हणाली तांदळाचं पीठ आहे मग एकदम कडक होईल का, तर नाही होणार, मस्त लागतं चवीला। ह्याच्या अगोदर पण मी थालीपीठ अपलोड केलेलं आहे दुधी भोपळ्याचं, तसं पण केलं तर चालते। पण तुम्ही असं नक्की करून बघा, झटपट असं नाश्त्याला म्हणा, टिफिनला म्हणा। तर खालची साईड पण आपण चांगली भाजून घेऊया। खालची साईड बघूया आता भाजली का। आता ही साईड पण आपल्याला थोडीशी भाजायची आहे बरं का। हे बघा मस्त एकदम। आता वरनं थोडंसं तेल लावायचं, जास्त काय तेल लावायच्याला गरज नाही आहे। अशा पद्धतीमध्ये थोडंसं असं भाजलं पाहिजे बघा, एकदम चांगलं सगळ्या साईडनं। वाटलं तर बघा असं थोडंसं असं दाबायचं, असं म्हणजे सगळ्या साईडून चांगलं भाजते। मस्त लागतं आणि चवीला एक नंबर लागतं। तुम्हाला पाहिजे तर एक चमच्याभर ह्याच्यामध्ये तुम्ही चण्याच्या डाळीचं पण पीठ घालू शकता। पण तुम्ही एकदा अशा पद्धतीनं फक्त तांदळाच्या पिठानं करून बघा, मस्त एकदम। आणि ही कशाबर खायचं, तुम्ही दह्याबर खाऊ शकता। जर तुम्हाला दह्याबर खायचं नसलं तर चटण्यांची त्या रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत ना, खूप रेसिपी मी अपलोड केलेल्या। एक तर चॅनल आपलं चटणीचं आहे, त्या कुठल्या पण चटणीवर खाऊ शकता। किंवा तुम्हाला पाहिजे तर तुम्ही मिरचीचं लोणचं, आंब्याचं लोणचं असं काय असेल त्याच्यावर पण खाऊ शकता। आणि कोरडंच मी खाते, एकदम छान लागतं। राहिलेलं बघा अशा पद्धतीत मी करून घेते। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।